राहता येथे छत्रपती चौकात 26 जुलै कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला। यानिमित्त अनेक मान्यवरांनी माजी सैनिकांनी मनोगत व्यक्त केले। या औचित्याने आपल्या राहत्यातील जे स्वातंत्र्य सैनिक झाले आहेत, होऊन गेले आहेत, त्यांच्या अथक परिश्रमाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता जी मदत झालेली आहे त्यांना मी विनम्र अभिवादन करतो। त्याचसोबत हुतात्मा अनिल कुमारजी निकाळे आणि आमचे मित्र शहीद सुभेदार विठ्ठल जेजुरकर यांनाही विनम्र अभिवादन करतो। आज हा जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे कारगिल दिवस, कारगिल विजय दिवस, आपल्या देशात अजूनही बरेच युद्ध झाले, पण कारगिल युद्धाचं एक विशेष स्थान असं आहे की ज्यावेळेस हे युद्ध पुकारलं गेलं त्यावेळेस आपली कुठलीही कसलीही तयारी नव्हती। सर्वचे सर्व काही गपचूप आणि छुप्या पद्धतीने झालेल्या गोष्टी होत्या। काहीही परिस्थिती नसताना, काहीही तयारी नसताना आपण आपल्या शत्रूवर या कठीण परिस्थितीमध्ये जे आपण विजय प्राप्त केला, त्या विजयाचं सूर्य आहे तोपर्यंत आणि पृथ्वी आहे तोपर्यंत याचं स्मरण राहावं म्हणून त्यावेळेस तत्कालीन सरकारने हा निर्णय घेतला की याला कारगिल विजय दिवस हा इथून पुढे साजरा झाला पाहिजे। आणि या युद्धाचं एक विशेष असं स्थान होतं जे स्वतः भारतीय सैन्याने सिद्ध करून दिलं की जो शत्रू होता आपला तो आपल्यापासून 3-4 हजार फूट मीटरवरती उंच होता आणि आपली सेनाही खाली होती। त्यांनी आपले सर्वचे सर्व हाईट पॉईंट आपले कॅप्चर करून घेतलेले होते, म्हणून आपल्याला हे युद्ध जिंकण्याकरता 2 महिने लागले। आणि इतक्या कठीण परिस्थितीमध्ये आपल्या सैन्याने जो जीवाची बाजी लावली आणि ते युद्ध जिंकले, त्याच्या युद्धामध्ये आपले 527 जवान शहीद झाले। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आता व्यक्ती सन्माननीय सर्व अध्यक्षगण सांगत होते, त्या युद्धामध्ये सर्वात जास्त जर भारतीय सैन्याला मदत झाली असेल तर ती तिथल्या लोकांची झाली होती, तिथल्या मेंढपाळांची झाली होती, जे आपल्याला तुम्ही इन्फॉर्मेशन द्यायचे की अशी एक अनवॉन्टेड मुवमेंट चालू आहे। त्या मुवमेंटवरती, त्या इन्फॉर्मेशनवरती भारतीय सैन्य ॲक्शन घ्यायचे आणि आपण त्यांच्यावरती विजय प्राप्त करण्याला मदत झाली। सांगायचं तात्पर्य इतकं की सैनिक हा फक्त लढण्याचं काम करतो, पण त्याच्या बाजूला जे असतात त्यांचं काम असतं त्याला सपोर्ट करण्याचं। आज जसं डॉक्टर पानगाव जातात, डॉक्टर आहेत ते व्यवसायाने, पण मी तर त्यांना माणसाचा पण डॉक्टर समजतो आणि झाडांचा पण डॉक्टर समजतो। एक देशाची एक प्रकारे ही झालेली त्यांची सेवा आहे। आणि जसं आता लोंढे साहेबांनी सांगितलंय की हा कार्यक्रम आपण पुढच्या वर्षी शासकीय पद्धतीने चांगल्या पद्धतीने साजरा करूया, पद्धतीने कशी आपलं योगदान देता येईल याचा विचार केला पाहिजे। आणि मी मागच्या वेळेसही म्हटलं होतो आणि आजही म्हणतो, आजही मी या पत्रकार बंधूंच्या मदतीने जनतेला एक आव्हान करतो, आम्ही तुमच्याकरता लढलो आहोत आणि तुम्ही काय करताय? आम्ही तुमच्याकरता लढले, तुम्ही या एक दिवस तरी त्यांच्याकरता जा, ज्यांच्या घरातली मुलं गेली, त्यांचे नवरे गेले, त्यांचे आईबाप गेले, त्यांच्याकरता फक्त एक दिवस द्या तुम्ही। ही खरोखर खूप मोठी विडंबना आहे आणि जोपर्यंत ही जागरूकता आणू शकत नाही आपण, तोपर्यंत हा एक सदृढ देश, सदृढ राष्ट्र, एक सशक्त राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही। आणि त्याच्याकरता माझी सर्वांना एक विनंती आहे, जो जिथे आहे, ज्या पदावर आहे, जे काम करतो त्याने कमीत कमी एक असं काम करावं की ज्या कामाने अजूनही 10 देशसेवक, समाजसेवक आणि देशाला सांभाळणारे नवजीवन, नवरक्त तयार होईल। राष्ट्रगीत सुरू कर। सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय। यावेळी राहता तालुका सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रजय कुमार सुलाखे,
सचिव देशमुख मेजर, हरदे मेजर, संजय राजगुरू मेजर, बागडे मेजर, अशोक राजगुरू मेजर, कोळगे मेजर, विठ्ठलवाणी मेजर, टिळेकर मेजर, काटे मेजर, इंजुर्डे मेजर, डांगे मेजर, संदीप जेजूरकर मेजर, चकोर मेजर, अशोक नळे मेजर, महेश हिरवे मेजर, विष्णू गायकवाड मेजर, भारूड मेजर, बाळासाहेब गमे मेजर, गाडेकर मेजर, भोपळे मेजर, पुळे मेजर, कुमावत मेजर, चंद्रकांत मेजर, राहता निश्चितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लोंढे साहेब, मोहनदादा सदाफळ, भाऊसाहेब जेजूरकर, डॉक्टर पानगावणे, निकाळे सर, नितीन बागुल हे सर्व उपस्थित होते. आर शिर्डी न्यूज, राहता.